ज्योती मल्होत्रासह 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। पाकिस्तानातील संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप ज्योती यासह 6 जणांवर ठेवण्यात आलेला आहे आणि ज्योतीला 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। तसंच ज्योती ही 4 वेळा पाकिस्तानला जाऊन आल्याचं सुद्धा माहिती उघड झालेली आहे। 2 वेळा काश्मीरला ज्योती गेली होती, हे सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। की हाल है ਤੁਹਾਡੇ ਜੀ दानिश जी ਇਹ ਕੀ ਹੁਣ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਨਾਲ ਵੀਡੀਓ ਬਣ ਰਹੀ ਹੈ दानिश जी ਤੁਹਾਨੂੰ जी बस मैं इतना खुश होगी देख के इतना क्या अरेंजमेंट है सुपर चाचा भाई साहब मैं तो हिल गई दिस इज योर जो जैसा कि आपने देखा अब तक कि हम पाकिस्तान से इंडिया आ चुके हैं और जैसा कि अभी रमजान का महीना शुरू हो गया है, ऐसे में इफ्तारी फंक्शन अगर आपको सेलिब्रेट करने को मिल जाए तो आई थिंक इससे बेहतर क्या होगा। लाइक दिस इज माय सेकंड टाइम जो मैं इफ्तारी अटेंड करने के लिए जा रही हूँ इन पाकिस्तान हाई कमीशन। सो या आई एम सुपर एक्साइटेड। वहां पे चल के देखते कि क्या क्या हमें खाने को मिलेगा। मैं तो बहुत चतोरी हूँ खाने के मामले में। सत श्री अकाल जी। सत श्री अकाल। किवें हो जी मैम? मैं बिल्कुल ठीक, तुसी कैसे हो? मैं बहुत ਵਧੀਆ ਤੇ ਸਰ ਨੂੰ ਮੈਂ ਉਸ ਦਿਨ ਮਿਲੀ ਸੀ, ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਲੱਗਿਆ। ਜਿਹੜੇ ਤੁਸੀਂ ਇੱਥੇ ਅਰੇਂਜਮੈਂਟ ਕੀਤੇ ਹੋਏ ਹੈ ਸਾਡੇ ਲਈ ਉਹ ਕਾਬਿਲੇ ਤਾਰੀਫ ਹੈ। ਤੇ ਤੁਸੀਂ ਕੁਝ ਕਹਿਣਾ ਚਾਹੋਗੇ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੀ ਆਵਾਮ ਨੂੰ? मैं ते तन सब नू जी आया नू कहना चाहती हाँ तानू विसाखी की बहुत बहुत मुबारकबाद। तो बड़ा अच्छा मैनू लग्या इत्थे आके और मैं चाहती हाँ कि इंडिया के जोड़े पंजाब के साढ़े भैन ने भरा ने बजुर्ग ने वो इत्थे बड़े शौक नाल आन, उन्होंने वास्ते इत्थे आसानियां होन, सारा कुछ होन, सारा कुछ होवे। ते साढ़े रमेश सिंह अरोड़ा साहब ने जी जो पहले सिख मिनिस्टर ने पाकिस्तान के, इन्हों मैं किया है कि इन्हों खोलो, लोगों को बुलाओ, इतने सहूलियात पैदा करो ताकि लोग आए आराम से रहें। बहुत खुशी हुई आपसे आज मिलकर। थैंक यू वेरी मच। कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार आरओ अग्रसेन एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 बीएनएस के अंतर्गत अरेस्ट किया है। इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है। इसको हमने 5 दिन की रिमांड पे लिया है, पूछताछ जारी है। यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी, उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी। तर पाहूयात ज्योती ही पाकिस्तानची हेरगिरी कशा प्रकारे करत होती। ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिश नावाच्या अधिकाऱ्यासोबत संपर्कात होती। दानिशनं ज्योतीला पाकिस्तानात पाठवलं होतं आणि तिथं जाऊन तिनं गुप्त माहिती पुरवल्याचं उघड झालेलं आहे। आणि नंतर ज्योती 2दा पाकिस्तानला गेली होती आणि दानिशच्या सल्ल्यानुसारच ती भेटली होती। अली हवाननं पाकिस्तानामध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली होती। तसंच अली अहवानं ज्योतीची ओळख पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची सुद्धा करून दिली होती। आणि याच काळात ती शाकिर आणि राणा शहबाज नावाच्या 2 लोकांना सुद्धा पाकिस्तानात जाऊन भेटली आणि या दोघांच्याही ती सतत संपर्कात होती। कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिनं शाकिरचा नंबर जाट रंधवा या नावानं सेव्ह केला होता। तर पहलगाम दहशतवादी हल्ला व्हायच्या 1 महिना आधी सुद्धा ज्योती श्रीनगर इथं गेली होती आणि पहलगाममध्ये गेली होती आणि तिथनं तिनं व्लॉग सुद्धा केलेला आहे आणि यूट्यूब चॅनलवर तिचं यूट्यूब चॅनल आहे ट्रॅव्हल विथ जो, या चॅनलवर तिनं पाकिस्तान संबंधितले सगळे व्लॉग्स व्हायरल केले होते। नोव्हेंबर 2023 मध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कार्यक्रमात ज्योती सहभागी झाली होती। तसंच इफ्तारीला सुद्धा तिला बोलवण्यात आलं होतं आणि काश्मीरला तिने 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यात भेट दिली होती आणि 2024च्याच एप्रिल महिन्यात पाकिस्तानला तिने भेट दिली होती। तसंच पुन्हा एकदा डिसेंबर 2024ला काश्मीरच्या पहलगाममध्ये सुद्धा ज्योती गेली होती आणि मार्च 2025 मध्ये परत एकदा तिनं पाकिस्तानची वारी केली। म्हणजे वारंवार पाकिस्तानची वारी ज्योतीची सुरू होती आणि पुन्हा पुन्हा ती पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट देत होती। पाकिस्तान उच्चायुक्तालयाला
तर ज्योती मल्होत्रा हेरगिरी करत असल्याचं आणि ती कशा प्रकारे भारतीय तपास यंत्रणाच्या जाळ्यात अडकली यावर एक नजर सुद्धा टाकूया. तर ज्योतीची पाकमध्ये सर्व व्यवस्था दानिशनंच केली होती. तिची ओळख शाकीर आणि राणा शहाबाज या एजंट्सची करून देण्यात आली. हे दोघेही पाकिस्तानचे रहिवासी आहेत आणि ज्योतीनं शाकीरचा नंबर जाट रांधवा या नावानं सेव्ह केला होता. तर पाकिस्तानमधून परत आल्यावर ज्योती दानिशला अनेकदा भेटल्याचं समोर आलंय. तसंच ज्योती व्हॉट्सॲप टेलिग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवायची हे सुद्धा उघड झालं आणि दानिश ज्योतीसह अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या संपर्कात होता. पहलगाम हल्ल्याच्या वेळी ज्योती दानिशच्या संपर्कात होती ही सुद्धा धक्कादायक माहिती समोर येते. तर याच यूट्यूबर ज्योतीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती असं सांगते की पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला यात चूक ही सरकारची आणि पर्यटकांची आहे. तसंच ज्योती मल्होत्रा हिनं पर्यटकांनाच या पहलगाम हल्ल्यासंदर्भात दोषी ठरवलेला आहे. पहलगाम हल्ल्यानंतरचा ज्योतीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. इसमें गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है, जो जिसको वॉचफुल होना चाहिए. सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पे सिक्योरिटी होती है. इतने आर्मी के इतनी पुलिस के फोर्स होती है वहाँ पे. फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं, हम भी दोषी हैं, क्योंकि हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए. अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन. अगर हम लोग ही करप्ट हैं, हम लोग ही गलत हैं तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है. किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है. तर ही ज्योती ज्या दानिश नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कात होती, हा दानिश नेमका आहे कोण हे सुद्धा पाहूयात. एहसान उर रहीम उर्फ दानिश असं या व्यक्तीचं नाव आहे. तर पाकिस्तान उच्चायुक्तालयातील राजनैतिक अधिकारी आहे दानिश. तर 13 मे रोजी भारताचं दानिशला देश सोडण्याचे आदेश भारतानं दिले होते आणि संशयास्पद कारवायांमध्ये सहभागाच्या पार्श्वभूमीवरच दानिशला हे सांगण्यात आलं होतं. ज्योती मल्होत्रा दानिशची 2023 साली पाकिस्तानमध्ये एका फंक्शनमध्ये ओळख झाली होती आणि ज्योतीचा पाक दौरा एका शिष्टमंडळाची सदस्य म्हणून करवण्यात आला होता आणि भारतामध्ये जेव्हा ज्योती परत आली तेव्हा दानिश आणि ज्योती हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दानिशच्या शिफारसीनं ज्योती सारखी पाकिस्तानात दौरे करत होती आणि या दौऱ्यामध्ये ज्योतीची शाकीर आणि राणा शहाबाज याच्याशी ओळख झाली. तर दोघेही पाकचे गुप्तचर एजंट आहेत. ज्योतीच्या सर्व पाकिस्तानी दौऱ्याचा खर्च हा दानिशने केला होता.